सो साऊंड चॅप्टर चालू आहे आपला आणि त्या चॅप्टर मध्ये काल आपण वेलॉसिटी वगैरे कशी काढायची ते बघितलं. आणि एक सेकंड मी तुमचं टेक्स्टबुक शेअर करते. सी कॉमन प्रॉपर्टीज ऑफ ऑल द वेव्स हे आपण बघितलेलं होतं परवा दिवशीच्या पिरियडमध्ये. काल आपण हे डबल पिरियडिसिटी काय असते ते बघितलं आणि वेलॉसिटी काय असते ते बघून त्याच्यावरती काही क्वेश्चन्स काल आपण सॉल्व्ह केलेले होते. ठीक आहे. आणि लास्ट आपण फेज आणि फेज डिफरन्स काय असतं हे चालू होतं, पण आपला टाइम संपलेला म्हणून मग तिथेच सोडून दिलेलं ती गोष्ट. ठीक आहे. तर आज मी आता तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे व्हॉट इज फेज आणि फेज डिफरन्स. ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉन्जिट्युडनल वेव्ह ह्याच्यामधला फरक काय असतं ते आपलं आधीच केलेलं होतं. हे हा वाला टॉपिक आपण. ठीक आहे. तर चला आधी फेज आणि फेज डिफरन्स आपण बघूयात. तर काल हे झालेलं फेज काय असते ते मी एक्सप्लेन केलेलं. कोण सांगेल मला फेज काय असतं? कालच जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं मुलांना. हु विल टेल मी व्हॉट इज फेज? काल मुली ज्या होत्या, फेज काय असतं आठवते? तुम्हाला वाचायला पण सांगितलेलं कालचे शिकवले ते. मुलांना तुम्ही ज्या दिवशी मी शिकवते ना त्याच दिवशी किंवा ऍटलीस्ट नेक्स्ट डेला तरी नाही वाचलं ना, नंतर सगळं विसरून जाणार तुम्ही. कारण हे फेज वगैरे हे काय शब्द आपण डे टू डे लाईफ मध्ये नाही वापरत. मग त्याची उजळणी नाही झाली की मग मी पण विसरून जाईल. मग तुम्ही तर डेफिनेटली विसरून जाणारच जाणार. ठीक आहे. तर म्हणून रोजचा रोज अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या घडीला. तुम्हाला जे शिकवले फ्रेश फ्रेश डोक्यात आहे तोपर्यंतच पटकन त्याची उजळणी करून टाकायची. तर बघा, फेज मध्ये काल आपण डेफिनेशन मध्ये बघितलेलं. फेज काय असते हे बघा, इथे तुमच्या पुस्तकामध्ये होतं, दिसतंय हे. द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड इट्स फेज. स्टेट ऑफ ऑसिलेशन, तो कसा ऑसिलेट करतोय आणि त्याच्यामध्ये मग काय काय येतं. एकतर त्याची डिस्प्लेसमेंट, किती अंतर तो ट्रॅव्हल करतोय, कोणत्या डिरेक्शन मध्ये त्याची वेलॉसिटी म्हणजे कोणत्या दिशेमध्ये तो चाललाय, आणि त्याचा ऑसिलेशन नंबर, किती वेळा तो ऑसिलेट करतोय, हे सगळंच्या सगळं मिळून फेज मध्ये येतं. ठीक आहे. नाव व्हॉट इज फेज डिफरन्स? तर काल आता जसं मी तुम्हाला शिकवलेलं होतं की आपण इथे आता जो अँगल मोजणार आहे, हे बघा, हा जो अँगल मोजणार आहे आज आपण, तो कशामध्ये मोजणार आहे? आपण रेडियन मध्ये मोजणार आहे, डिग्री मध्ये न मोजता. तर 180 डिग्री मिळून बनतं हे पाय रेडियन बनतं, आणि हे याला असं डोक्यावर सी लिहितात, पाय रेडियन. मग हे इथून ते इथपर्यंत अर्ध सेमी सर्कल आहे ना, तर हे किती असणार आहे? 180. येस, व्हेरी गुड. इथून ते इथपर्यंत 180 असणार आहे, म्हणून आपण इथे लिहिणार पाय. मग इथे काय लिहिणार? 2 पाय है ना, 2 सेमी सर्कल झाले. हे तिसरं सेमी सर्कल, मग इथे 3 पाय, आणि इथून मग खाली इकडे गेल्यावरती इथे येणार 4 पाय. राईट. मग पायच्या बरोबर अर्ध काय असेल? π/2. इथे बनेल 3π/2. हे कसं बनते आता ते तुम्ही मॅथ्स मध्ये स्वतःहून समजून घ्या मुलांना. इथे काय बनणार? 5π/2. बघा ना, हे 3 आणि 2 5, आणि त्याच्या अर्ध आहे ना, म्हणून डिवायडेड बाय 2. सेम वे इथे 4 आणि 3 7, 7 पाय, आणि त्याला 2 ने भागायचे कारण त्याच्या अर्धा तुकडा येतो. सो 7π/2. आता ही वेव्ह हिने टायमिंग से फॉर एक्झाम्पल 0 असताना इथून सुरुवात केलेली होती, आणि आता सेम त्याच टायमिंगला, नीट बघा हा, त्याच टायमिंगला समजा त्या टायमिंगच्या काही आधी त्या एखाद्या वेव्हने जर सुरुवात केलेली होती, तर समजा ती वेव्ह अशी आली, तर तुम्हाला दिसते ही जर आता आपण लाईन काढली,
ही वाली लाईन काढा किंवा ही ऑलरेडीच एक लाईन आहे. तर दोन्ही वेव्हची जर आपण तुलना केली तर दोन्ही वेव्हच्या फेजचा डिफरन्सलाच फेज डिफरन्स म्हणतात. इथे ही 0 असताना हिचं किती दिसतंय मुलांनो? हे ह्याच्या अर्ध हे इथून ते इथपर्यंत π/2 असतं. म्हणजे हिचं 0 असताना इथे तिचं किती झालेले आहे? ह्या वाल्या वेव्हचं ऑलरेडी π/2 ला ती पोहोचली आहे. बरोबर आहे? तिने आधीच सुरुवात केलेली इथून 0 पासून आणि हिचा 0 असताना ही π/2 पर्यंत ऑलरेडी पोहोचले. मग ह्या दोन्ही वेव्हचा डिफरन्स कितीचा असेल? फेज डिफरन्स 0 आणि π/2 ची आपण तुलना करणार ना, तर π/2 मोठा आहे, सो π/2 - 0. तर ह्या दोघींचा फेज डिफरन्सला आपण ह्या सिम्बलने डिनोट करतो, डेल्टा म्हणतात ह्याला. तर दिस इज π/2. फेज दोघांचा π/2 रेडियन आहे. फेज डिफरन्स कळतंय का मुलांना? कळतंय की नाही? नाही कळत? समजलं? ती ऑलरेडी ना, हा पूर्ण वेव्ह इथून सुरुवात झाली आहे, पण हिचा अर्धा वेव्हच्या अर्धाचा पण अर्धा तुकडा ऑलरेडी इथे पोहोचलाय. इथे अर्धाचा अर्धा तुकडा ऑलरेडी पोहोचून गेलाय. सो म्हणून हा जो डिफरन्स आहे तो किती आहे? π/2 डिफरन्स आहे. मग ह्या दोन्ही वेव्हचा फेज डिफरन्स किती झाला? π/2. आणि हेच इथे पुस्तकामध्ये आता एक्सप्लेन केलं असेल बघा. आता हे तुम्ही जरा स्वतःहून वाचा. हे इथून ते पूर्ण काय दिलेलं आहे ते बघा. इथे दिलेले आहेत π/2 म्हणजेच आपलं 90 असतं. पूर्ण पाय म्हणजे 180 आहे, तर ऑब्व्हियसली π/2 म्हणजे 180चा अर्धा 90 डिग्री असणार आहे. आता इथे पण बघा, ही खालून वरती चालली, ही पण वेव्ह खालून वरती चाललेली दाखवली. तर आता प्रत्येक वेळी जसं मगाशी मी एक्सप्लेन केले, हे दिसते तुम्हाला 2π + π/2 + 5π/2. तेच आता मी जे ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेन केलं बघा, हे 2π आणि त्याच्यामध्ये हा वरचा अजून 90 π/2 एक्स्ट्रा, मग मिळून झालं ना 5π/2. तेच सांगितले मी, जे ड्रॉ करून सांगितले तेच तिथे वर्ड्स मध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं. मी थोडा जरा इझी पद्धत सांगितली, त्यांनी जरा काय केलेले, ह्या पाय मध्ये अजून π/2 ऍड केल्यावर म्हणजे अर्ध ऍड केल्यावर 3π/2 बनेल. परत 3π/2 मध्ये परत π/2 ऍड केल्यावर मग 2π बनेल. हेच त्यांनी तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, हे बघा 2π मध्ये π/2 ऍड केलं, 5π/2 झालं वगैरे, हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. प्रत्येक पॉइंटला ते पायची व्हॅल्यू किती किती चेंज होत जाते, OGHF त्याला किती किती चेंज होत जाते तेही ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, फेज डिफरन्स हा इथे दिसतोय. मी दोन वेव्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ड्रॉ केलेल्या होत्या. आता इथे दोन वेव्सला एकत्र मिक्स केलंय आणि दोघांचा मग काय काढायला सांगितलंय? फेज डिफरन्स. मग दिसते इथे इथून 0 ने चालू होते ही वेव्ह. थांबायला जरा झूम करते. हा दिसते इथे ही पहिली वाली जी छोटी वेव्ह ही 0 पासून चालू होते, पण ही मोठी वाली जी वेव्ह आहे ती ऑलरेडी दिसते π/2 ने येऊन मग खाली चालली आहे. मग इथे किती होणार फेज डिफरन्स मुलांना? इथे जसं होतं सेम तसंच दिसते. हे वरतून इथून अर्ध्यातून चालू केलं आणि हे 0 मधून चालू केलंय. तर मग हे जे इथून वरतून चालू केलेलं होतं तिथेच त्यांनी फक्त डायरेक्ट असं दाखवलं, हे असं दाखवलं. मग दोघांचा डिफरन्स किती झाला? मग फेज डिफरन्स दोन्ही वेव्हचा किती झाला? π/2. कळलं? फेज आणि फेज डिफरन्स काय आहे समजलं का मुलांनो? हो नाही काही तर बोला. नाही. नाही समजलं? हो. अरे समजलं की नाही समजलं? पूर्ण बोल. नाही समजलं की समजलं? नाही समजले, परत सांगा ना एक टाइम. हा ठीक आहे, बघा. समजा एका वेळी ना दोन वेव्स इथे मिक्स झालेत. एका वेव्हने अशी सुरुवात केली, ठीक आहे. दुसऱ्या वेव्हने अशी सुरुवात केली आणि समजा तिसऱ्या वेव्हने
अशी सुरुवात केली. तर मग तिन्ही वेव्ह एकमेकांपासून वेगळ्या कशा आहेत, तर तिन्ही वेव्हचा फेज जातात आहेत बघा एकाच डिरेक्शन मध्ये, चालल्यात एकाच डिरेक्शन मध्ये त्या, पण सुरुवात प्रत्येकाची वेगवेगळ्या जागेवरून झालेली आहे. मग त्यालाच आपण म्हणतो फेज डिफरन्स. काय म्हणतोय आपण त्याला? फेज डिफरन्स म्हणतो. आता जसं की बघा ही लाल आणि हिरवी वाली वेव्ह आहे, तर लाल वेव्ह साठी जर आपण बघितलं, हे 0 आहे लाल वेव्ह साठी. हा जो मधला पॉइंट आहे हा काय आहे? π/2. हा पॉइंट आहे तो 2π आहे, राईट? तर मग इथे हिरव्या वेव्ह साठी हा π/2 आहे, लाल वेव्ह साठी हा π/2 आहे, पण हिरव्या वेव्ह साठी इथे π/2 आहे ना. म्हणजे हा 0 असताना हा π/2 आहे. म्हणजे रेड आणि ग्रीन वेव्ह जर तुम्ही कम्पेअर केली तर फेज डिफरन्स किती असेल? म्हणजे हा जो डेल्टा आहे तो किती असेल? π/2. कळतंय? इथे 0 असताना ह्याचा π/2 आहे. अरे हे पूर्ण सर्कल आपलं असतं तर ह्याचे तुकडे केल्यावर असे आपले 2 सेमी सर्कल बनले ना, एकाला सरळ ठेवतोय आणि ह्याला तोडून ह्याला वेगळं इकडे लिहिलं, आणि मग हा पूर्ण सेमी सर्कल 180 डिग्री आहे, तर हा एवढा इथून एवढा तुकडा π/2 आहे ना, मग हा तेच म्हणते हा अर्धा तुकडा जो आहे तो π/2 आहे. कळतंय? मग हा 0 आहे, हा π/2 आहे, मग दोघांमधला फरक किती झाला? π/2. सेम वे आता ही वरतून चालली आणि ही खालून चालली मुलांना, ह्याचा फेज डिफरन्स किती होईल? ह्याचा फेज डिफरन्स किती होईल? कोण सांगेल? अच्छा, आता ह्या निळ्या वेव्हला ना मी इकडे लेफ्टला वाढवते, म्हणजे ह्या निळ्यावाल्या वेव्हने आधीच चालू केलेलं होतं इथून. मग इथे 0 असताना ह्या लाल वेव्हचा इथे ऑलरेडी त्याचं अर्ध सर्कल पूर्ण झालेलं होतं. ह्याचं 0 होतं आणि ह्याचं अर्ध सर्कल पूर्ण झालेलं होतं. अर्ध सर्कल म्हणजे किती डिग्री, किती रेडियन? 180 डिग्री पाय. हा, येस, 180 डिग्री म्हणजेच पाय रेडियन. म्हणजे ह्याचं रेड वालीचं 0 असताना ह्या ब्ल्यू वालीचं पाय आहे. मग किती असला दोघांमधला डिफरन्स? दोघांना मायनस करायचंय ना इथे जसं केलं तसं. सो फेज डिफरन्स विल बी π-0, तर पाय डिग्री, सॉरी पाय रेडियन. कळलं? आता कळतंय? म्हणजे जेव्हा एखादी वेव्ह 0 ने सुरू करते तेव्हाच दुसरी वेव्ह ऑलरेडी किती कव्हर करून आलेली आहे त्यालाच फेज डिफरन्स म्हणतात रे. समजतंय? उदाहरणार्थ तसं समजण्यासाठीच हे उदाहरण देते, त्याच्यामध्ये माणूस असल्यामुळे थोडीफार डिफरन्सेस असायची शक्यता आहे. की समजा अशी 2 माणसं आहेत की त्या दोघांचे पण ना अभ्यास करण्याची बुद्धिमत्ता, स्किल सगळं सगळं सेम आहे, पण एका माणसाने अभ्यास करायला जी आहे ती वयाच्या 8व्या वर्षी सुरुवात केली. उदाहरण देते मी. अभ्यास म्हणजे अगदी एबीसीडी नाही म्हणते मी, एखादा समजा किचकट विषय शिकायला 8 वर्षामध्ये सुरुवात केली आणि दुसऱ्या माणसाने ती 10 वर्षामध्ये सुरुवात केली. मग फेज डिफरन्स दोघांचा किती झाला? 2 वर्षाचा गॅप. हो 2. बुद्धिमत्तेचा म्हणजे जो अभ्यासाचा गॅप पडेल तो 2 वर्षाचा पडेल. इथे पण तसंच आहे. एका वेव्हने आत्ता सुरुवात केली ह्या रेडवालीने, पण दुसरी वेव्ह ऑलरेडी अर्ध सर्कल पूर्ण करून आली आहे. मग तिने अर्ध ऑलरेडी कम्प्लीट केलंय ना, तोच आहे आपला फेज डिफरन्स. जेवढं कव्हर करून आलीये त्याचीच वजाबाकी करणं म्हणजेच आहे तो फेज डिफरन्स. आता कळतंय? हो. आता चला एक लास्ट क्वेश्चन विचारते. ह्याला पण जस्ट थोडस डोकंच लावायचं, अजून काय नाही करायचं. हे बघा, आता ह्याच्यामध्ये परत सेमच एका वेव्हने 0 ने सुरुवात केली, पण ही जी दुसरी वेव्ह आहे ना,
की अर्ध्यापेक्षा पण अर्ध्यापासून इथे आली ती. काय येईल मग आता फेज डिफरन्स? ही बघा, ही अशी आली आहे, अर्ध इथे टच होते. आता सांगा ह्याचा फेज डिफरन्स किती असेल? अर्ध्याच्या पण ते अर्ध आहे इथे. अर्धा म्हणजे π/2, अर्ध्याच्या पण अर्धा म्हणजे π/2 भागिले π/2. हा मग किती येईल? π/4. येस, सो हियर डेल्टा फेज डिफरन्स विल बी π/4 रेडियन. कळलं आता फेज डिफरन्स काय असतो? कोणाचा तरी माईक ओपन आणि बागून आवाज येतोय बेटा, माईक बंद करा किंवा मागच्यांना शांत बसवा. चला, तर हे आपलं झालं. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगितले, जी वेव्ह प्रोग्रेस करते म्हणजे पुढे जाते, एका जागेला थांबलेली नाहीये, तिला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतात. आता तिचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे तिचे वैशिष्ट्य काय आहेत? ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ द मीडियम हॅव सेम अँप्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. म्हणजे कुठली पण वेव्ह एखाद्या माध्यमातून जात असताना तुम्हाला माहितीये ते माध्यम हलायला लागतं, व्हायब्रेट व्हायला लागतं. जसं आता साऊंड वेव्ह जातीये तर हवेचे पार्टिकल व्हायब्रेट करतात. मग ते जे हवेचे पार्टिकल व्हायब्रेट करतात त्यांचं अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड सगळं सेम असेल. ठीक आहे, सगळ्याच पार्टिकलचं. असं नाही एक पार्टिकल थोडा हलतोय, दुसरा पार्टिकल जोरात हलतोय, असं नाही होणार. सिम्पल. दुसरं काय? स्टेट ऑफ ऑसिलेशन, दॅट इज फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. हा, आता ऑफकोर्स फेज तर चेंज होणारच ना. एक पार्टिकल राईटला असेल तर दुसरा पार्टिकल लेफ्टला चाललाय असं असू शकतं. राईट व्हायब्रेट करतात म्हटल्यावर म्हणजे काय? किती लांब व्हायब्रेट करतात, किती वेळा व्हायब्रेट करतात ते सेम असेल, पण मागे पुढे ते असू शकतात. कळते तुम्हाला? मग तेच इथे फेज चेंज होते त्यांची. देर इज फेज डिफरन्स इन बिटवीन द पार्टिकल्स, बट देर इज नो चेंज इन अँप्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. कळते? हे पाठ करा. हे एखाद दोन मार्काला अचानक विचारू शकतात. परत आता इथे हे ऑलरेडी आपण त्या दिवशी कालच ह्याच्यावरती गणित सोडवलेली आहेत. ठीक आहे, वेलॉसिटी जी काढायची होती ना, फक्त ह्याच्यामध्ये दोघांची तुलना केलेली आहे. तर हे सिंपल गणित आहे, हे तुम्ही स्वतः ट्राय करा. स्पीड ऑफ साऊंड इन एअर दिस, आणि स्पीड ऑफ साऊंडचाच ग्लासमध्ये एवढा आहे. वेवलेंथचा रेशो किती असेल तो विचारलाय. तर हे सिंपल वाला आहे, हे तुम्ही स्वतःहून ट्राय करा. ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्स काय असतात ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स मुलांना आता स्वतःहून वाचून काढा. इझी आहे. तरी पण काही नाही कळलं तर मग मला नक्की विचारा. सेम वे लॉन्जिट्युडनल वेव्हचे पण कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांच्या खासियत म्हणजे विशेषता काय काय आहे ते दिलेले. लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्ह काय असते मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. त्याच्यामुळे हे जे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना, हे ऑलरेडी अर्ध्यापेक्षा जास्त कव्हरअप झाले असतील. पण तरी पण तुम्हाला काही समजलं नाही तर मला नक्की डाऊट विचारा आपल्या उद्याच्या क्लासमध्ये. उद्या आहे आपला क्लास. ठीक आहे. आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ अ वेव्ह. एक्झाम मध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन डेफिनेटली येणार म्हणजे येणारच. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पेन्सिलने पुस्तकामध्ये हवं तर स्टार मार्क करून घ्या. ठीक आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव्ह म्हणजे काय? आता मला तुमचं मागचं ज्ञान किती आठवते ते मला जाणून घ्यायचंय. 9वी मध्ये गतीचे नियम धड्यामध्ये तुम्ही 3 गतिविषयक समीकरणे काढलेली, ज्याला इक्वेशन ऑफ मोशन इंग्लिश मध्ये म्हणतात. सो टेल मी 3 इक्वेशन कोणत्या कोणत्या होत्या? आपण ह्या टर्म 1 मध्ये पण त्याला ऑलरेडी रिवाइज केले. चला सांगा. फर्स्ट इक्वेशन कोणती होती? इफ ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. मग त्याच्यासाठी आपण गतिविषयक 3 काढलेली समीकरण. फर्स्ट काय होतं? लवकर. v² + u² + 2as. अरे फर्स्ट इक्वेशन. लाईनीमध्ये इक्वेशन पण पाठ पाहिजेत. गर्ल्स, गतीचं पहिलं समीकरण काय होतं? आता टर्म 1 मध्ये पण तर केलं सेम टू सेम. मोशन इन अ प्लेन धड्यात. v = u + at.
सेकंड S is equal to ut plus half at square. येस. आणि तिसरं V square. यू स्क्वेअर प्लस 2as, राईट. तर इथे कसे आपण वस्तू एका डिरेक्शन मध्ये चालू असल्यावर तिला हे सगळे तिन्ही पण समीकरण आपण अप्लाय करू शकतो, लागू करू शकतो आणि उत्तर काढू शकतो. सेम वे आता कुठली पण वेव अशी पुढे पुढे चाललेली आहे, तर तिच्यासाठी कोणती इक्वेशन आपण लावून गणित सोडवू शकतो, तीच वेव शोधून काढणं, तेच समीकरण म्हणजे त्या वेव साठी समीकरण शोधून काढणं, तोच हा टॉपिक आहे. काय करतोय म्हणजे नक्की काय चाललंय कळलं का? मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ अ वेव. ठीक आहे. तर आता बघा काय दिलं, लेट अस डिस्क्राईब अ प्रोग्रेसिव्ह वेव मॅथमॅटिकली. एखादी वेव्हला आपण मॅथमॅटिकली कसं दाखवू शकतो? जसं मुलांना तुम्ही ना एक सिंपल लाईनीची पण इक्वेशन काढलेली आहे गणितामध्ये. समजा तुमच्याकडे हा ग्राफ पेपर आहे आणि ग्राफ पेपर वरती अशी एक लाईन आहे, तर ह्या लाईनीची पण तर तुम्ही इक्वेशन काढलेली आहे ना, आठवते तुम्हाला? से फॉर एक्झाम्पल x प्लस y इज इक्वल टू 7, म्हणजे x ची व्हॅल्यू से फॉर एक्झाम्पल 2 आहे, तर y ची व्हॅल्यू किती मिळेल मग मुलांना तुम्हाला? y ची व्हॅल्यू किती मिळेल? इथे 2 ठेवल्यावर y ची व्हॅल्यू किती मिळेल ह्या इक्वेशन मध्ये? अरे सिंपल क्वेश्चन आहे ना. x च्या ऐवजी 2 ठेवा, 2 प्लस y इज इक्वल टू 7. y ची व्हॅल्यू किती मिळेल? 7 मायनस 2, y इज इक्वल टू 5. दॅट मीन्स x जर इथे 2 असेल, हा इथे 1 0 1 2, त्यावेळी हा जो पॉइंट आहे तो y जो आहे तो इथे 5 किती यायला पाहिजे? 5च यायला पाहिजे. हा 5 असायला पाहिजे. आता इथे दिसत नाहीये, तो वेगळा भाग आहे, इथे 5 असेल. सेम वे y ची व्हॅल्यू ठेवा काहीतरी, अकॉर्डिंगली तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळणार. मग दॅट इज व्हॉट इज इक्वेशन ऑफ अ लाईन. म्हणजे एका लाईनीची पण आपण एक्स वायच्या फॉर्म मध्ये इक्वेशन दाखवू शकतो. तसंच आता वेव्ह आपण जर घेतली आणि तिला आपण एक्स वाय ऍक्सिसच्या तुलना करतोय, की ती वेव्ह एक्स ऍक्सिस पासून किती लांब चाललेली आहे, वाय ऍक्सिस पासून ती वेव्ह किती लांब चाललेली आहे, तर ते काढणं म्हणजेच वेव्हची मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काढणं, वेव्हला मॅथमॅटिकली एक्सप्रेस करणं. कळतंय का काय चाललंय मुलांनो? हो मॅम. हा चला, हे तुम्हाला एवढं डिटेलमध्ये बेसिक्स आय डोंट नो कोणी एक्सप्लेन केले की नाही, की ऍटलिस्ट समजेल तरी की काय चाललंय नक्की. तर नीट आधी मला रिस्पॉन्स करा मुलांनो. बघा, सिन्स इट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे पुढे जाणारी वेव्ह आहे, वी रिक्वायर फंक्शन ऑफ बोथ पोझिशन म्हणजे तिची जागा कशी कशी बदलते, म्हणूनच त्या एक्स ऍक्सिसच्या तुलनेत ती किती किती लांब लांब चालली आहे, आणि टाइम वेळेनुसार किती वेळेत किती लांब गेली, म्हणून तिची पोझिशन आणि टाइम दोन्ही पण पाहिजेत आपल्याला. दिस फंक्शन विल डिस्क्राईब शेप ऑफ अ वेव्ह ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. त्याच्यामुळे आपल्याला वेव्हचा शेप कळेल. एक टाइम्स अमुक अमुक असताना ती कुठे होती, टाइम अमुक अमुक झालं मग ती कुठे पोहोचली. ठीक आहे. Another requirement of the function is that it should describe motion of particle in medium at that instant. वेव्ह जात असताना त्या इन्स्टंट म्हणजे त्या टायमिंगला पार्टिकल जो आहे हवे मधले त्या मीडियमचा, त्याचं मोशन कसं होतं, वेव्हच्या जाण्यामुळे त्या पार्टिकलच्या मोशनवर काय फरक पडला, ते पण आपल्याला सांगावं लागेल. A sinusoidal progressive wave can be described by sinusoidal function. सायनुसॉइडल वेव्ह म्हणजे हे बघा अशीच वर खाली होते, त्याला सायनुसॉइडल वेव्ह म्हणतात. आणि सायनुसॉइडल फंक्शन म्हणजेच आपलं हे साईनचं फंक्शन, हे जे तुम्ही ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकलाय ना, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, ते त्याच्यामधलं साईन वालं फंक्शन. आता पुढे असं का म्हटलं, हे पुढे हळूहळू तुम्हाला समजेलच. Let us assume that progressive wave is transverse and therefore transverse wave म्हणजे हीच वर खाली होणारी wave, and therefore the position of particle of a medium is described by fixed value of x. The displacement from the equilibrium position can be described by y.
Such a sinusoidal wave can be written as, बघा, the displacement from equilibrium position can be described by y. आता ह्याचा अर्थ काय, ते त्यांनी एखादी आकृती दाखवली असेल मुलांना. पण रे यांनी आकृतीच नाही दाखवली. बरं ठीक आहे, थांबा मी काढून दाखवते. डिस्प्लेसमेंट फ्रॉम अ इक्विलिब्रियम पोझिशन. हा, हे बघा काय करणार आपण. हा आपण काढला एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर आपण घेतोय टाइम आणि वाय ऍक्सिस वर घेतोय आपण डिस्प्लेसमेंट. म्हणजे ही मीन पोझिशन आहे. मीन पोझिशनच्या तुलनेत ही वेव्ह आता वर खाली व्हायब्रेट होत 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 पुढे चाललीये. कळते तुम्हाला? म्हणजे एक मुलगा जसा जम्प करत 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 पुढे चाललाय, त्या टाईपच्या वेव्हला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. माहितीये ना? वेव्ह चाललीये सरळ पण व्हायब्रेट होते परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये. तर मग तिची व्हायब्रेट ज्यावेळी वर खाली होते, तर मीन पोझिशन पासून ती किती जास्त वर किंवा जिथे किती जास्त खाली चाललीये ते आपण कुठे दाखवणार आहे, वाय ऍक्सिस वरती. आणि ही ते टाइम दाखवणार आहे. आणि मग वेळेनुसार ती वेव्ह किती पुढे पुढे गेली, ती जी डिस्प्लेसमेंट आहे ती इथे आपल्याला दाखवावी लागेल एक्सच्या फॉर्म मध्ये. कळतंय तुम्हाला? सपोज आता फॉर एक्झाम्पल ही अशी आपण वेव्ह काढली. ही जी वेव्ह काढली आहे, आता वेव्ह हे दिसते तुम्हाला इथून ते इथपर्यंत, म्हणजे ह्याचा अर्थ ही जास्त वर गेली, परत खाली हळूहळू आली, परत वर गेली, खाली आली, खाली गेली. तर ही आहे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट जी तिची वर खाली होऊ शकते, ज्यालाच आपण काय म्हणतो, अँप्लिट्यूड म्हणतो. की मीन जागेपासून ती किती वर खाली गेली. ठीक आहे. सो दिस विल बी मॅक्सिमम अँप्लिट्यूड. ह्याला ए म्हणणार आपण. आता दुसरं काय दाखवलंय मुलांनो, हे एक्स म्हणजे काय की झिरोने सुरुवात केल्यावर आता ती वेव्हचा कुठला पण पार्टिकल घ्या किंवा स्वतः वेव्ह घ्या, ती कुठपर्यंत पोहोचली. आता इथे ती टाइम टी मध्ये समजा इथपर्यंत पोहोचली, तर ही पूर्णच्या पूर्ण हिचे काय होईल, ही डिस्प्लेसमेंट. किती डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलं ह्या डिरेक्शन मध्ये, एक्सच्या डिरेक्शन मध्ये. आणि टाइम पण मिळेलच आपल्याला की किती टाइम मध्ये ट्रॅव्हल केलं. मग हे एक्स, वाय आणि टी हे एका इक्वेशनने जोडलेलं आहे. ती इक्वेशन बघा इथे दिलेली आहे. वाय ऑफ एक्स टी म्हणजे जी पार्टिकलची जी डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे पोझिशन आहे, की कुठे आहे तो नक्की आणि किती त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केले, किती टाइम मध्ये केले, तर ही इक्वेशन दिलेली आहे. आता ही इक्वेशन कशी आली मुलांनो, हे तुम्हाला हायर क्लासेस मध्ये काढून दाखवून शिकवलं जाणार. सध्या आता तुम्हाला लाईक फॉर्म्युला ह्याला ऍज इट इज पाठ करायचंय. काय करायचंय? ऍज इट इज तुम्हाला ह्याला पाठ करायचंय. आता इथे ए काय आहे, अँप्लिट्यूड आहे, किती वर जाते मॅक्सिमम. के, ओमेगा आणि 5 आर कॉन्स्टंट. आता हे के, ओमेगा, 5 काय आहेत हे पण मी तुम्हाला हळूहळू एक एक करून सांगते. ठीक आहे. सध्या लक्षात ठेवा की हे चार जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत त्या पर्टिक्युलर वेव्ह साठी. नाउ लेट अस सी जस्टिफिकेशन फॉर रायटिंग दिस. आपण ही इक्वेशन का लिहिली आहे त्याचं हे आता जस्टिफिकेशन देतात. आता बघा, ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट से टी इज इक्वल टू T0, म्हणजे टाइम ज्यावेळी एकदम झिरो होता, सुरुवातीला एकदम बिगिनिंगला, तर त्यावेळी आता काय केलं त्यांनी, kx प्लस कॉन्स्टंट हे सगळे कॉन्स्टंटच आहेत. Thus the shape of the wave at t is equal to T0 as a function of x is a sine wave. Sine wave म्हणजे ही अशीच वाली वेव्ह. x is equal to x0. अच्छा मुलांनो, आता हे जे जसं जसं ह्यांनी स्ट्रेट देत गेलेत ना, आई नो तुम्हाला ना ह्याच्यातलं काहीच कळलं नसेल. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ना हे जे आन्सर दिलेले ना त्यांनी वेव्ह हे काय आहे ते आधी एक्सप्लेन करते. बघा, ए साइन ऑफ के एक्स मायनस ओमेगा टी प्लस 5. तुम्हाला वाटत असेल काय माहितीये काय आहे. साइन ऑफ काय होतं, के एक्स मायनस ओमेगा टी प्लस 5. राईट. आता मी सांगते तुम्हाला हे काय आहे. याचा अर्थ असा आहे की हा जो एक्स आहे
तर तो तर एक्स डिस्प्लेसमेंट आहे. ओमेगा काय आहे मुलांनो? ओमेगा जी आहे ती तिची अँग्युलर वेलॉसिटी आहे. नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, इथे अँग्युलर वेलॉसिटी नाहीये ओमेगा. ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ना, ओमेगा इज 2π/t. ओमेगा 2π/t म्हणजे काय आहे माहितीये? की टाइम पिरियड म्हणजे हा तुम्हाला माहितीये की एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती वेळ लागतोय ते आहे. मग ते एक ऑसिलेशन करण्याचा जो टाइम आहे, पूर्ण वेव्हला, हे बघा, पूर्ण वेव्ह बनण्यासाठी हे 2π ची गरज आहे. हे 2π, हे पूर्ण वेव्हचा जो 2π आहे आणि भागिले त्याचा जो टाइम आहे, त्या वेव्हचा जो टाइम आहे, ह्याला डिवाइड करून हे जे काय आहे ती ओमेगा जी आलेली आहे ती काय आहे एक प्रकारची, व्हॉट इज दॅट, काय नाव आहे ह्याचं ओमेगाचं? कोणाला काय कल्पना यायची? अच्छा मला सांगा, कॉलेजमध्ये हा धडा शिकवून झालाय मुलांनो? कॉलेजमध्ये हा धडा तुमचा शिकवून झालाय? ही पण एक प्रकारचा जो वेग आहे की किती टायमिंग मध्ये हे 2π डिस्टन्स ती कव्हर करते, जे वेव्हचं ऍक्च्युअल मध्ये डिस्टन्स आहे प्रत्येक वेव्हसाठीच, तर हे ते आहे. एका वेव्हचा टायमिंग, एका वेव्हचं जे ओमेगा आणि इंटू टोटल टाइम. कळतंय? आपलं जसं बघा त्यावेळी पण होतं ना, v इज इक्वल टू u प्लस at. तर सुरुवातीचा वेग, मग किती फास्ट ती एक्सेलरेट करते वेळेच्या तुलनेमध्ये. इथे पण तेच घेतोय की किती सुरुवातीचं तिने डिस्प्लेसमेंट घेतलेली आहे, वेग कसा आहे वेळेच्या तुलनेमध्ये, आणि हे काय आहे फेज डिफरन्स. मगाशी जो मी डेल्टा घेतलेलं होतं ना, तेच इथे फाय घेतलंय, ह्यालाच आपण फेज डिफरन्स म्हणतो. म्हणजे ती किती फेजने चेंज 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 होत चालले वेळेनुसार. तर हे ओव्हरऑल अशी त्याची काय बनवलेली आहे, इक्वेशन बनवलेली आहे. आता ही इक्वेशन आलीच कशी, त्याच्यासाठी मग हे त्यांनी पुढचं जे आहे ते एक 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 करून जे आहे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बघा, जसं की आता t इज इक्वल टू t0 ठेवला, तर आता नीट इथून पुढे बघा. आता इथून पुढे ही इक्वेशनचा प्रत्येक नोटेशनचा अर्थ काय हे कळल्यावर हे तुम्हाला पुढचं समजेल. बघा, ए काय होतं, हे मीन पोझिशन पासून ती किती वर खाली जाऊन अशी ऑसिलेट करते, तर हे आहे आपलं ए. ठीक आहे, तर हे इथे ए येणार, हे ते हे ए आहे. ठीक आहे, ही साइन ऑफ फंक्शन, ते साइन कॉट टॅन ट्रिग्नोमेट्री मधले हे ते साइन आहे. आणि के कशावर डिपेंड असतं माहितीये का मुलांनो? तुमचं जे कशाची वेव्ह आहे, तुमचं मीडियम किती लूज आहे किंवा टाईट वाले मीडियम आहे, म्हणजे ती वेव्ह किती जास्त ऑसिलेट करू शकते किंवा नाही करू शकत, त्या मीडियमशी रिलेटेड हा कॉन्स्टंट असतो. एक्स तर डिस्प्लेसमेंटच आहे, ओमेगा काय आहे ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं, टाइम तर त्या पर्टिक्युलर टायमिंगला किती सेकंड झालेला आहे तो टाइम असतो, आणि 5 जो आहे तो फेज डिफरन्स आहे, तो मी एक्सप्लेन केला. आता हे झाल्यावरती बघा तुम्हाला एक एक गोष्ट समजेल. बघा, आता काय दिलेलं आहे, टाइम समजा आपण t0 घेतला, सुरुवातीचा एक काहीतरी टायमिंग सपोज 0 सेकंदच घेतला. ठीक आहे, आज a इज फंक्शन ऑफ x इन साइन वेव्ह ऑल्सो ऍट फिक्स्ड लोकेशन, त्या एका फिक्स्ड जागेवर x इज इक्वल टू x0 होणार आहे. म्हणजे टाइम ज्यावेळी t0 होता त्यावेळी एका पर्टिक्युलर जागेबद्दलच वेव्ह पोहोचलेली होती ना. 0 टायमिंगला वेव्ह पण कुठेतरी ज्या जागेला होती त्याला आपण x इज इक्वल टू x0 म्हटलं. म्हणजे समजा आपण टायमर लावला आणि त्या टायमर वरती समजा आपण इथेच ह्याला t0 मांडलं, तर t0 ला हे डिस्टन्स काय असणार आहे, x0 असणार आहे. कळतंय? वेव्ह इथेपर्यंत पोहोचली म्हणजे तिने x डिस्टन्स ट्रॅव्हल केले, तर त्याला आपण x0 नाव घेतोय, t0. म्हणजे अमुक अमुक वेळेत, से फॉर एक्झाम्पल 2 सेकंड्स मध्ये वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले, तर से फॉर एक्झाम्पल 2 मिलीमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं होतं, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, मग आता ह्याच्या सगळ्या किमती ह्याच्यामध्ये ठेवलेत. काय केलेलं आहे की ए साइन ऑफ कॉन्स्टंट मायनस ओमेगा टी, तर x0 पण कॉन्स्टंट आहे, इथे टीच्या ऐवजी t0 ठेवले, ते पण कॉन्स्टंट आहे. आणि 5 एकाच पर्टिक्युलर गोष्टीबद्दल बोलतोय, तर सध्या आपण त्याला फेज डिफरन्सला जे काय करणार ते इग्नोर करणार. म्हणून हेच द डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू x0 व्हेरीज ऍज अ साइन फंक्शन. अच्छा, इथे
हे जे म्हटलंय ना व्हेरीज ऍज अ साइन फंक्शन कशामध्ये कुठे येतं मुलांनो, हे तुम्हाला मॅथ्स मध्ये शिकवलं असेल ऑलरेडी, आणि जर नसेल शिकवलं तर प्लीज हे तुम्ही सुमित सरांना विचारा. कारण आता मी ते जर एक्सप्लेन करत बसली तर आपलं फिजिक्सचा सिलेबस पुढे नाही जाणार. ठीक आहे. जसं स्ट्रेट लाईनची इक्वेशन मगाशी आपण बघितली, कुठल्या पण स्ट्रेट लाईनची इक्वेशन ऑलवेज एक्स आणि वाय इज इक्वल टू समथिंग काहीतरी असेल नंबर, काही पण नंबर असू शकतो, 5, 10, आणि ते प्लस पण असू शकते किंवा मायनस पण असू शकतं. म्हणजे एक्स वायच्या फॉर्म मध्ये स्ट्रेट लाईनची इक्वेशन असते. तसंच तुमची कुठली पण वेव्ह जी अशी जात असेल तिचं जे फंक्शन येणार आहे ते नेहमी मग एक्स वायच्या फॉर्म मध्ये नाही येतात, ते साईनच्या फॉर्म मध्ये येतं. तेच इथे सांगितलेलं आहे, सायन्युसॉइडल फंक्शन आहे म्हणून. ते कसं येतं ते तुम्ही मॅथ्सच्या सरांना विचारा. ठीक आहे. दिस मीन्स दॅट द पार्टिकल ऑफ अ मीडियम थ्रू विच द वेव्ह ट्रॅव्हल्स एक्झिक्यूट सिम्पल हार्मोनिक मोशन. अशा प्रकारच्या मोशनला नाव दिलेलं असतं. वर खाली होत 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 पुढे चालले, त्या प्रकारचे जे मोशन आहे ह्याला आपण म्हणतो सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. अराउंड इक्विलिब्रियम पोझिशन, म्हणजे तिच्या जागेपासूनच ती वर खाली करते ना, म्हणून अराउंड इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. ठीक आहे. Thus, equation 8.4 represents wave traveling along the position x-axis. Wave represented by. मग सेम टू सेम इथे जे होतं ते फेज डिफरन्स चेंज झाल्यावर बघा इथे दिसते, इथे +5 दिलेलं आहे. ऍज इट इज +5 आहे. इट कॅन बी ओमेगा टी ला आधी -ω t लिहिलेलं, आता +ω t लिहिलेलं आहे. कारण वेव्हचं डायरेक्शन जे आहे काय दिलेलं आहे, इज द वेव्ह ट्रॅव्हलिंग इन द डायरेक्शन ऑफ द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. म्हणजे एका डिरेक्शन मध्ये जात असेल तर ते मायनस दिलेलं होतं, आता उलट्या डिरेक्शनला जात असेल तर त्या ओमेगा टी ला जे मायनस होतो त्याला आता काय केलेलं आहे, प्लस केलेलं आहे. मग इथे तेच एक्सप्लेन केलेलं आहे बघा. ए इज अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह, ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी, किती अँगल मधून ती ऑसिलेट करते तर त्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हटलेलं आहे. ठीक आहे. किती वेळा ते फ्रिक्वेंट होते ना, किती वेळा, जसं की आता बघा एका तासात किती वेळा बस येते, त्याला काय म्हणतो, अरे आपण बसची काय फ्रिक्वेन्सी, मग माणूस सांगतो की ते कोणी असेल तर प्रत्येक 10 मिनिटाला येते किंवा प्रत्येक एका तासाला येते, एका तासाने ती रिपीट होते. तसंच ही किती वेळाने वेव्ह रिपीट होते, दॅट इज व्हॉट इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. के इज द अँग्युलर वेव्ह नंबर. अँग्युलर वेव्ह नंबर म्हणजे कितवी वेव्ह येते, कारण एक सिंगलच वेव्ह नाही येते ना, बऱ्याच वेव्ह आहेत त्याच्यामध्ये, तर तो वेव्ह नंबर आहे तो. ठीक आहे. तर आता आय नो हे तुम्हाला एवढं काही समजलं नसेल, ह्याची थोडीशी प्रॅक्टिस करून गणित सोडवली ना आपण, ह्याच्यावर गणित सोडवल्यावर नक्की तुम्हाला कळेल की काय चाललंय. ठीक आहे. आता स्पीड ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्स जात असतील पुढे तर त्याचा स्पीड कसा काढायचा, त्याच्यासाठी डिरेक्टली आता ह्यांनी फॉर्म्युला दिलाय. फॉर्म्युला कसा आला त्याची सध्या एक्सप्लेनेशन नाही दिलेलं आहे, तर हे आपण उद्या थोडंसं मी एक्सप्लेन करेल. पण यू कॅन सी इथे जसं दिलेलं आहे, स्पीड ऑफ साऊंड इन गॅस, लिक्विड्स अँड सॉलिड्स, हा तक्ता तुम्हाला मला वाटतं 9वी मध्ये पण होता. ह्या तक्त्याकडे बघून मुलं सांगा, मुलांनो साऊंड कुठल्या मीडियम मध्ये सगळ्यात फास्टेस्ट आहे, म्हणजे जास्त एकदम छान आवाज ऐकायला येईल असं कुठल्या मीडियम मध्ये येईल साऊंडचा आवाज ऐकायला, सांगा जरा. ग्रेनाइट. येस, ग्रेनाइट पेक्षा पण खालचा मोठा आकडा आहे बघ, ॲल्युमिनियम. येस. आणि सगळ्यात कमी साऊंड कशात ऐकायला येतोय, एअर. सी दिस, व्हॉल्केनाइज्ड रबर. ते व्हॉल्केनाइज्ड रबर मध्ये हवेपेक्षा पण जास्त स्लो साऊंड जातोय. ठीक आहे. चला आता परत मग हे स्पीड वरून आपण गणित सोडवू. आता स्पीड ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह, आता हे आपण जे एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं हे ट्रान्सव्हर्स वेव्हचं होतं मुलांना, ट्रान्सव्हर्स वेव्ह घेतलेली होती, त्याची प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतलेली होती ती. आता इथे लॉन्जिट्युडिनल वेव्हचं स्पीड कसं काढायचं ते आपण आता उद्याच्या क्लासमध्ये बघू. हे न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलोसिटी ऑफ साऊंड वेव्ह, न्यूटन
सगळीकडे तुम्हाला मोस्टली काही ठिकाणी न्यूटन दिसेलच. हे एक्झाम्पल्स वगैरे पण आपण उद्या थोडीशी डिस्कस करूया. लॅप्लास करेक्शन. ठीक आहे, चला आता आपला टाइम संपलाय. अच्छा मुलांनो, मी काय म्हणते तुम्हाला, ह्या चॅप्टर साठी की नाही तुम्हाला मी ऑनलाईन शिकवताना पण थोडस अजून जरा जास्त समजावं, ह्याच्यासाठी तुमचं स्वतःच आधी प्रिपरेशन करून येणं थोडं तरी गरजेचं आहे. कारण आई नो की हे सोपं नाहीये, थोडस किचकट आहे समजायला, आणि तुम्ही स्वतःहून आधी काहीच पूर्वतयारी केली नसेल तर हे डोक्यावरूनच जाणार. आई नो की मी आज पण जे तुम्हाला शिकवले अर्ध अर्ध असं शिकवल्यासारखं, म्हणजे अर्ध समजल्यासारखं वाटत असेल. सो म्हणून मग मी काय करते ना, एखादा व्हिडिओ पण मी टाकते तुमच्या ग्रुपमध्ये, तो व्हिडिओ जरा एकदा बघा आणि मग उद्याचा क्लास अटेंड करा. अजून जास्त चांगलं समजेल तुम्हाला मी जे शिकवते ते. चालेल? हो मॅडम. ठीक. चालेल. तर आज तुमचा होमवर्क काय आहे? काल आणि आज जे शिकवलं